मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे रक्तप्रेम. लेखक तत्वविक्षिप्त. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. डोंगराच्या कडेने थंड, शांत आणि कोवळ्या उन्हाच्या वातावरणातून मध्यम गतीने बाईक चालवत पियुष कॉलेजला चालला होता. आज कॉलेजचा चौथा दिवस. नव्या ओळखी, नव्या व्यक्ती आणि नवनव्या भेटींसह असलेलं चिरतरुण असं कॉलेजचं ते वातावरण. आणि अशा त्या वातावरणात सतत तोंड बांधून एकटा राहणारा तो. गव्हाळी रंग, काळेभोर केस, धारधार नाक, डोळ्यांना चष्मा, दोन्ही हात जीन्सच्या खिशात घालून कॉलेजच्या जीर्ण हॉस्टेलच्या पडलेल्या भिंती निहाळणारा तो असा सतत वेगळाच दिसत होता. काय रे सुनील, 4 दिवसांपासून बघतोय, पोरगा नेहमी एकटाच का दिसतो? याचे कोणी मित्र नाहीत का रे? पियुष म्हणाला. काय माहीत, बिचाऱ्याला अजून कोणी मित्र भेटला नसेल किंवा सायको असेल. सुनील म्हणाला. एवढा सुंदर आहे आणि इतका शांत, याला कसा कोणी मित्र नसेल? आणि नसल तरीही आपण हो की याचे मित्र, तू हो याचा मित्र, मी चाललो, ती बघ वैशाली इकडे येते, असं म्हणून सुनील निघून गेला. पण मुली पाहण्यात कसलाही रस नसलेला पियुष त्या एकट्या असलेल्या मुलाकडे गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तेवढ्यात, कोण आहे? तो दचकून म्हणाला. अरे मी आहे, पियुष जाधव, तुझ्याच वर्गातला. आणि तू? अचानक त्याच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या पियुषने त्याला विचारले आणि तसा तो उत्तरला. मी अनिरुद्ध, अनिरुद्ध मोरे. अनिरुद्ध? वा, छानच आहे नाव. पण का रे अनिरुद्ध, तू असा नेहमी हे तोंड बांधून आणि असा एकटा का राहतोस आणि त्या हॉस्टेलच्या जीर्ण आणि पडलेल्या भिंती का निहाळत बसतोस? अरे काही नाही, असंच एकटाच असतो मी नेहमी, मला आवडतं असं. तेवढ्यात पियुषने त्याच्यासमोर शेक हँडसाठी हात पुढे केला आणि म्हटला. हे बघ, मी तुझ्यासाठी अनोळखी आहे म्हणून तू मला काही सांगणार नाहीस, म्हणून ही अनोळखी पण संपूया. चल, आजपासून आपण दोघे मित्र. पियुषच्या त्या आपुलकीच्या बोलण्याने अनिरुद्धलाही विश्वास आला आणि त्यानेही मैत्रीसाठी आपला हात पुढे केला. चल अनिरुद्ध, आता तर आपण मित्र आहोत. आता सांग, तू असा का वागतोस? खरं तर अशा पडक्या भिंती, घरे आणि वाडे पाहिले की माझ्या मनात भय निर्माण होते आणि ते भय घालवण्यासाठीच मी तिकडे सतत पाहत असतो आणि पाहत पाहतच कल्पना करत असतो तिथे राहून गेलेल्या अनेक लोकांविषयी. ते इथे अमक्या वेळी काय करत असतील, कोण किती दिवस इथे राहिला असेल, अनेक स्वभावाची आणि कुठली कुठली मुलं इथं एकेकाळी राहून गेली असतील आणि आता मात्र त्यांचीही अशी पडकी आणि भीतीदायक अवस्था. आणि तसेही माझा स्वभावच फार भित्रा असल्यामुळे मला एकटंच राहायला आवडतं. मला वाटलं नव्हतं की असाही विचार कोणी करू शकतो. पण असो, तू मात्र तोंड का बांधतो ते सांगितलं नाहीस? नाही सांगू शकत. का रे, असं काय आलंय तोंड बांधण्यात? सांगितलं तर तूही माझ्यापासून दूर जाणार हे माहीत आहे मला, पण तरीही सांगतोच. कदाचित नेहमीप्रमाणेच तूही माझा काही मिनिटांचाच मित्र आहे शेवटी. काहीही काय बोलतोस? मी नाही तोडत एकदा केलेली मैत्री, आणि ती मैत्री तर कधीच तोडत नाही जी करायला माझं मन मला सांगत असतं. चांगलंच आहे मग. पण एक, मी सांगत नाही, दाखवतोच. पण घाबरायचं नाहीस? नाही घाबरणार. नक्की? नक्की नक्की. आणि काही न सांगता अनिरुद्धने आधी आपल्या तोंडावरील रुमाल सोडला आणि त्या सुंदर मन असलेल्या अनिरुद्धचा चेहरा पाहून पियुषला फार आनंद होतो आणि तो अनिरुद्धला म्हणतो. काय रे, एवढा सुंदर दिसतोस आणि तरीही रुमाल बांधून फिरतोस? कोणाची नजर लागेल याची भीती वाटते का तुला? अनिरुद्ध मात्र फक्त ओठ मिटून एक स्मित हास्य करतो. किती छान हसतोस आणि विनाकारण भाव खातोस. तुझा कोणी मित्र नसेल याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. सांग ना,
तू खरंच असा एकटा असतोस की मुद्दाम करतो? अनिरुद्धच्या काहीच न समजणाऱ्या वागण्याने गोंधळलेला पियुष त्याला विचारतो. पण नुसतेच ओठ मिटून आणि मिटलेल्या ओठामागचे शब्द ओठांमागेच ठेवून फक्त एक स्मित हास्य करत अनिरुद्ध सोडलेला रुमाल बांधू लागतो. अरे मी काय विचारतोय तुला? आणि असं कोड्या टाकून काही न बोलता हां करत उत्तर देणं तुला शोभतं का? माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय मी रुमाल बांधू देणार नाही, असे म्हणत पियुषने अनिरुद्धच्या हातातला रुमाल ओढून घेतला. एवढा वेळ फक्त हसत आणि वरवरच्या इशाऱ्यांनीच उत्तरे देणारा अनिरुद्ध पियुषने रुमाल ओढून घेतल्यामुळे गंभीर होऊन जमिनीकडे शून्य दृष्टीने पाहू लागला आणि पियुषकडे पाहत अखेर बोलला, खरंच नाही कोणी माझा मित्र. पियुषकडे पाहत अनिरुद्ध बोलला आणि त्याच्या फक्त एकच वाक्य बोलण्यासाठी उघडलेल्या तोंडाला पाहून पियुषच्या हातातील रुमाल नकळत जमिनीवर पडला आणि तो आश्चर्यचकित होऊन काहीही न बोलता अनिरुद्धकडे फक्त पाहत बसला. मौन असलेला अनिरुद्ध जेव्हा बोलू लागला होता तेव्हा पियुषला त्याच्या दंतपंक्तीत त्याच्या सुंदर व्यक्तिमत्वाला भीतीदायक बनवणारे त्याचे ते 2 सुळे दिसले. बघितलंस, आता समजलं मी रुमाल का बांधतो ते, आणि माझे कोणी मित्र का नाही ते. लोकांना मी व्हॅम्पायर वाटतो आणि घरातले नेहमी तंत्रमंत्र करण्यासाठी नेहमीच तांत्रिकामांत्रिकाच्या मागे लागणारे म्हणून अख्ख्या गावात प्रसिद्ध आहेत. म्हणून देखील मला सगळे वेगळ्या दृष्टीने पाहतात. लहानपणी एवढे मोठे नव्हते माझे दात, पण जसजसा मी मोठा होत गेलो घरच्यांना, नातेवाईकांना आणि मित्रांना मी कुणीतरी शापित किंवा वाईट शक्तींचा व्यक्ती वाटू लागलो. माझ्यामुळे त्यांचे काही अनिष्ट होऊ शकते असे त्यांना वाटते आणि मी सुद्धा आरशात स्वतःला जेव्हा पाहतो तेव्हा फार घाबरून जातो आणि माझे मलाच पाहत पाहत मी सगळ्याच भयानक गोष्टींना फार घाबरू लागलो. जगात अनेक अवयवांच्या विशिष्टतेमुळे वेगळे भासणारे भरपूर लोक आहेत, पण माझ्या वाट्याला आलेलं हे वेगळेपण मलाच खायला उठतं. कधी कधी निम्म्या रात्री उठून माझ्याच वाट्याला का आले हे वेगळेपण याचा विचार करत बसतो. एक आई आणि थोड्या प्रमाणात बाबा सोडले तर मला जवळचं असं कोणीच नाही. सगळे दूर गेले फक्त आणि फक्त माझ्या या भयानक दिसण्यामुळे. आणि आता कदाचित तूही जाणारच माझ्या आयुष्यातून. म्हणून म्हटलं राहू दे तो रुमाल तोंडावर बांधलेला. आपलं आतल्या आत दबलेलं मनोगत अनिरुद्ध बोलून गेला. पियुष अजूनही स्तब्धच होता. त्याला अनिरुद्धविषयी एक वेगळंच आकर्षण वाटू लागलं होतं. ओ मिस्टर, ऐकलं का मी काय म्हणतो ते? आता मी जातो वर्गात. अनिरुद्ध पियुषच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. त्याच्या त्या बोलण्याने पियुष भानावर आला. मग तुमचं मौन पाहून कळलंय मला. नेहमीप्रमाणेच जा, वाटा वेगळ्या आहेत आपल्या. अनिरुद्ध पियुषला सांगून जाऊ लागला. अरे थांब, कोण म्हटलं आपल्या वाटा वेगळ्या आहेत असं? सांगितलं ना तुला, ही दोस्ती तुटायची नाही ते. पियुष अगदी आत्मविश्वासाने जाणाऱ्या अनिरुद्धचा हात धरत म्हटला. पियुषच्या बोलण्याने हताश झालेला अनिरुद्ध पुन्हा एकदा आनंदी झाला आणि आनंदाने थँक्यू सो मच यार म्हणत दोन्ही हातांनी पियुषचे हात धरत आभार व्यक्त करू लागला. खरंच यार, फार वेगळाच आहेस तू आणि अगदीच भयानक सुद्धा. पण आणखी एक प्रश्न आहे. कोणता? तू किंवा तुझ्या घरचे तुझे हे दात डॉक्टरकडून कमी करून घेऊ शकत होतास, मग का कमी केले नाहीस? तेच तर माझे वेगळेपण आहे आणि हे वेगळेपण टिकवण्यासाठी मी आयुष्यभर तोंड बांधून आणि एकटं राहायलाही तयार आहे. अनिरुद्ध ठामपणे पियुषला म्हटला. असू दे बाबा, प्रत्येक वेगळ्या गोष्टीचं काहीतरी उद्दिष्ट असतं. तुझ्या दातांचंही असणार, विनोद करत पियुष म्हटला. काहीतरीच काय पागल, हसत हसत अनिरुद्ध म्हटला. आणि दोघेही आपल्या लेक्चरला वर्गात येऊन बसले. पियुष आणि अनिरुद्ध वर्गात पोहोचले आणि पियुष पाहतो तर काय, त्याचा जिवलग मित्र सुनील वैशालीच्या बेंचवर बसलेला त्याला दिसला. सुन्या, आज पार्टी बदललीच गदड्या, असं पियुष मनातल्या मनात म्हणतो. आणि सुनीलची मज्जा घ्यायची म्हणून तो अनिरुद्धला सुनील आणि वैशाली जिथे बसलेले असतात त्या बेंचच्या बाजूलाच अनिरुद्धला बसवून पियुष अनिरुद्धच्या जवळ बसतो आणि अनिरुद्धला म्हणतो, ऐक ना, मी काय म्हणतो, आजच्या दिवस तू तोंडावरचा रुमाल सोडून घे. वाटल्यास उद्यापासून राहू दे.
अरे पण जर मध्ये सरांनी बोलायला सांगितलं तर? मी सांगेन त्यांना की तोंड आल्यामुळे बोलू नाही शकत असं, पण आजच्या दिवस रुमाल सोडून दे. ठीक आहे म्हणत अनिरुद्ध रुमाल सोडतो आणि जवळच बसलेली वैशाली त्याच्याकडे नजर चुकीने पाहते आणि पाहतच राहते. पियुष हे पाहून मनातल्या मनातच खूप हसतो आणि तिरक्या नजरेने सुनीलकडे पाहतो. तर सुनील वैशालीकडे पाहत तिच्यावर डोळे ताणतो. पण बाकीच्या मुली देखील अनिरुद्धकडे पाहत राहतात. लेक्चर संपतात आणि पहिल्यांदाच अनिरुद्धला पाहिलेल्या मुली त्याला हाय करून ओळख करून घेतात. अनिरुद्धला हे सगळं आवडत नाही. तो पियुषचा हात धरून क्लासरूममधून कॉलेजच्या ग्राउंडवर येतो आणि स्तब्ध त्या पडक्या हॉस्टेलकडे पाहत उभा राहतो. काय रे, इतक्या तावातावाने का निघून आलास बाहेर? थांबला असता थोडा, आणखी ओळखी झाल्या असत्या. पियुष हसत हसत अनिरुद्धला म्हटला. तेवढ्यात त्यांच्या मागून सुनीलही तिथे आला. काय रे पियुष, ह्याला आमच्या बेंचजवळ घेऊन का बसलास? उगाच लाईन मोडली माझी. हे दोस्तीत करतात का असं? हो का, रोज आपण एकत्र बेंचवर बसत होतो, ते कसं विसरलास रे? वैशाली 2 शब्द गोड बोलली तर लगेच तिच्या जवळ जाऊन बसला, मित्राला सोडून. जो मित्राला जवळ बसू देत नसेल तो कसला मित्र? जा तू तुझ्या वैशालीकडे, मला आता नवीन मित्र मिळालाय. पियुष रागात बोलला आणि चिडलेला सुनील तिथून निघून गेला. मी काय विचारतोय ते ऐकलंस का नाही अनिरुद्ध? तू असा बाहेर का निघून आलास तिथून? आणि ते पडका हॉस्टेल पुन्हा का पाहत बसतोय? आता तू एकटा नाही, मी आहे तुझा मित्र. मग काय करू? मला मुली नाही आवडत. जसे हे समोर असलेलं पडका हॉस्टेलच नसतं तर त्याची ही पडकी अवस्थाही नसती. तसेच ही स्त्री जातच नसती तर पुरुष जन्माला कुठून आले असते? आणि पुरुषच नसते तर मीही कुठून असतो? आणि मी जर नसतो तर माझे हे विद्रूप दातही नसते. आणि दात नसते तर मीही असा एकटाच का असा अपेक्षित राहून तोंड बांधून राहिलो नसतो. आणि मी एकटा राहिलोच नसतो तर तू माझा मित्रच कसा झाला असता? आणि जर तू मित्रच नसता तर कशाला माझी तोंड सोडलेली मोकळी ओळख मुलींना झाली असती? आणि ओळखच नसती झाली तर मी चिडलोच का असतो? आणि का चिडून असं बाहेर येऊन हे पडकं हॉस्टेल पाहत बसलो असतो? रागाने आलेला अनिरुद्ध बोलत होता आणि त्याचे ते विक्षिप्त बोलणं ऐकून पियुष खदाखदा हसत होता. तू पक्का सायको आहेस, एकटा एकटा राहून चिडका बनलाय तू. असो, आता मी आहे तुझा मित्र, तुला शांत करून टाकेल. पण तुला मुली खरंच आवडत नाहीत का रे? पियुषने अनिरुद्धला पुन्हा विचारले. हो, खरंच नाही आवडत मला मुली. त्या इतक्या लाईन देतात पण मला कधी आकर्षण नाही होत. अनिरुद्ध म्हटला. छान, मग तर आपले आणखीनच जास्त जमेल, कारण की मलाही नाही आवडत मुली. पियुष अनिरुद्धला म्हटला. त्याचे ते बोलणे ऐकून अनिरुद्धलाही आनंद झाला आणि त्याचा राग शांत झाला. आणि नंतर दोघेही चहा पिण्यासाठी कॅन्टीनकडे निघून गेले. पहिल्याच दिवसाची ओळख, भेट आणि घडलेल्या प्रसंगातून निर्माण झालेली आपुलकी काही दिवसातच त्या दोघांच्या मैत्री आणि पुढे प्रेमात रूपांतर व्हायला कारणीभूत ठरली. पियुष हा घरचा सदन असल्यामुळे त्याची स्वतःची शेती होती आणि या शेतात त्याच्यासाठी त्याने स्पेशल फार्म हाऊससुद्धा बांधलेले होते. आणि अधूनमधून बरेच दिवस तो फार्म हाऊसमध्ये राहायलाही जात असे. एके दिवशी तो अनिरुद्धला म्हटला, सध्या माझा काही दिवस आमच्या शेतातल्या फार्म हाऊसमध्ये जायचा बेत आहे. मग काही नाही, तू येणार का सोबत? काही दिवस राहू तिथे, वाटल्यास तिथूनच कॉलेजवर येत जा करत जाऊ. तुझे घरचे येऊ देत असतील तर तुझं सामान घेऊन ये. पियुष म्हणाला. नक्कीच येईल बघ, तसंही माझ्या घरी माझं अस्तित्व असून नसल्यासारखंच आहे. नक्की राहूया तिथे, तितकाच एकमेकांचा सहवास मिळेल आणि शांतता लाभेल जीवाला. कधी जायचं सांग? कधी म्हणजे आजच निघूयात. आणि मग दोघेही कॉलेज संपल्यावर अनिरुद्धच्या घरून त्याचे सामान वगैरे घेऊन फार्म हाऊसच्या दिशेने निघतात. वाटेत पियुष काही खाण्याचे सामान विकत घेतो आणि थोडं पुढे गेल्यानंतर एका मटण दुकानावर पियुष थांबला. इथे का थांबवलीस गाडी? का म्हणजे मस्तपैकी चिकन खायचं आज आणि थोडी बिअरसुद्धा. काय म्हणतोस, तू दारू मटणाचा शौक ठेवतोस? मला वाटलंही नव्हतं. पण असो. का रे, तुला नाही आवडत का? नाही, ज्या प्राण्याचं मटण आपण खातो साहजिकच ते किती भयानक असतं. कधी मरणाऱ्या प्राण्याची गत पाहिलीस का? किती त्रास होतो त्याला. आधीच ते भयानक
आणि त्यातही ते खाणं म्हणजे तू समजू शकतोस. हो हो, समजू शकतो. पण मला तर आवडतं आणि मी मस्तपैकी एन्जॉयसुद्धा करणार. आणि असं बोलता बोलताच ते फार्म हाऊसकडे वळले. थोड्या वेळाच्या प्रवासानंतर दोघेही शेतात पोहोचले. शेतात पोहोचताच रस्त्याच्या दुतर्फा नारळाची झाडे, गाय बैलांचा गोठा आणि पाण्याची टाकी असा नजारा डोळ्यांसमोर आला. मस्तपैकी 2 मजली आणि 4 रूम असलेलं छोटे खानी पण टुमदार असं तपकिरी रंगाचं ते फार्म हाऊस खूपच लक्षवेधी दिसत होतं. पियुषने बाईक पार्क केली, चावीने कुलूप उघडून दार उघडले आणि तेवढ्यातच आत घरटी बांधून राहत असलेली कबुतरं बाहेर उडाली. दार बंद असतानाही कबुतरं आतमध्ये कशी आली? किती घाण करून ठेवली आहे. आणि कधी आला होतास की नाही इथे? फार्म हाऊसची हालत बघून अनिरुद्ध म्हटला, अरे हो हो, जरा थंड हो. किती प्रश्नांवर प्रश्न विचारतोय. 5 महिन्यांपूर्वी आलो होतो इथे आणि अशी घाण ही दरवेळी होतेच. वरती कौलांना उजेड येण्यासाठी जी मोकळी जागा आहे ना, तिथूनच आत येतात ही कबुतरं. चल सफाई करू. असं म्हणून पियुष सगळं सामान एका बाजूला ठेवतो. अनिरुद्धही मग साफसफाई करू लागतो आणि दोघेही किचनकडे आपला मोर्चा वळवतात. किचन साफ करतात. एवढ्या आवराआवरीत सायंकाळचे 5:30 वाजत येतात. पियुष खाण्याचे सामान आणि चिकन गॅस ओट्यावर ठेवतो व किचनमध्ये मस्तपैकी दोघांनाही चहा बनवतो. नंतर दोघेही वरांड्यात खुर्च्या टाकून चहा पीत बसतात. बरं मग महाशय, आम्ही तर मस्त चिकन खाणार आणि तुम्ही काय बनवू तुमच्यासाठी? काही नको, मी बनवतो स्पेशल मस्तपैकी खिचडी. येते मला बनवता? अरे वा, म्हणजे मग जमलंच तर. पोटात जागा उरली तर तुझ्या हातची खिचडी खाणार बघ मी. नको नको, मी एकट्यापुरतंच बनवणार आणि बघूया कोण पोटभर जेवतं ते. हे असलं चिकन वगैरे खाऊन पोट भरत नसतं, नुसता कचरा साचतो पोटात, बाकी काही नाही. शी, किती घाणेरडं बोलतोस रे तू, नाक मुरडत पियुष म्हणतो. आणि मग दोघेही हातातले रिकामी कप घेऊन किचनकडे निघतात आणि दोघेही किचनमध्ये जाताच त्यांना एक भलं मोठं काळं मांजर किचनमध्ये चिकनची पिशवी फाडताना दिसतं. दोघांनाही आलेलं पाहून ते मांजर पिशवी तोंडात धरून त्यांच्या अंगावरून उडी मारून बाहेर पळून जातं. दोघेही डोळे वटारून फक्त पाहतच राहतात. अनिरुद्ध तर त्या मांजराचा अवतार पाहूनच थरथर करायला लागतो. बापरे, किती भयानक मांजर होतं हे. साल्याने सगळा प्लॅन चौपट केला आणि हे काय, तू तर पूर्ण थरथर हालायला लागला. भित्री भागूबाई. पियुष हसत हसत अनिरुद्धची हालत पाहून म्हटला, अरे त्या मांजराचे डोळे बघितलेस का? ते आपल्याला पाहत असं वाटलं की जणू काही आपल्यावर भानामतीच करते. आणि ती पिशवी तोंडात धरली तेव्हा त्याचे दात बघितलेस का? किती भयानक होते ते. मला तर ते मांजर अगदीच नरभक्षक असं मांजर वाटलं. बरं झालं आपण काही केलं नाही, नाहीतर नाव घेतल्यावर मांजर थेट नरडीवर हल्ला करतात असं मी ऐकलं आहे. अनिरुद्ध पियुषला घाबरत घाबरत म्हटला, कसा हल्ला करेल ते? आता येऊ तर दे त्याला. बघ कसा धडा शिकवतो त्याला. पुन्हा इकडे येण्याचं नावच घेणार नाही. आणि हो, तुझ्या दातांपेक्षा काही भयानक नव्हते हां त्याचे दात. असो, माझा बेत तर असाच वाया गेला मांजराच्या नादात. म्हणून आज तुझ्या हातची खिचडी खाऊनच पोट भागवावं लागेल. चला तयारी करूया, म्हणत पियुष तांदूळ काढतो. नंतर पियुष अनिरुद्धला मदत करतो. मस्तपैकी खिचडी बनते आणि दोघे ती खायला पुन्हा वरांड्यात येतात. मटण नसल्यामुळे पियुष बियर पित नाही. अनिरुद्ध दोघांनाही खिचडी वाढतो आणि अनिरुद्ध पहिला घास तोंडात टाकतो. वा, किती सुपर आणि टेस्टी बनवलीस यार. अगदीच एखाद्या रेस्टॉरंटमधल्या खिचडीसारखी चव आहे याला. अप्रतिम, दिल तो खुश हो गया. हो का? थँक्स, तुला आवडली हेच महत्त्वाचं. आणखी काय हवं? जेवण झाल्यावर दोघेही वरच्या मजल्यावर गॅलरीत येऊन बसतात. किती मस्त वातावरण आहे ना इथलं. हो अरे, म्हणूनच अधूनमधून इथे येत असतो मी. पण हे इतर दिवस जितकं सुंदर दिसतंय तितकंच अमावस्येच्या काळ्या रात्रीत खूपच भयानक दिसत असेल नाही का? ओ शट, काय झालं रे? काय यार, एवढ्या मस्त रोमॅन्टिक मूडची सगळी वाट लावली तू. असं आहे का? हे बघ, आयुष्यभर सोबत राहायचं असेल तर हे सगळं सहन करावं लागेल. हो,
तेही आहे म्हणा. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि ते व्यक्त करायचं असेल तर तुझ्या अशा निराश भयानक गोष्टी सहन कराव्याच लागतील ना. पियुष म्हणाला. किती रे हे प्रेम. खरं तर प्रेम हे व्यक्तच करावं ही सक्तीच नाही, पण मलाही कधी अशी प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाली ना तर मी जीव देऊनही माझं प्रेम व्यक्त करेन बघ. अनिरुद्ध म्हणाला. अनिरुद्धचं बोलणं ऐकून किती रे हे प्रेम म्हणत पियुष त्याला मिठी मारतो. फार्म हाऊसमधला पहिला दिवस हा अशा पद्धतीचा ठरला. थोड्या गप्पा गोष्टीनंतर दोघे एकमेकांच्या मिठीत झोपले. दुसरा दिवस उजाडला. आज कॉलेजला दांडी आणि थोडं शहराचा फेरफटका मारायचा, तसेच पियुषच्या गावातला ऐतिहासिक किल्ला पाहायचा असा बेत पियुषने ठरवला. त्याप्रमाणे दोघेही उठले. आपापल्या गोष्टी आवरून पियुषने दोघांना नाश्त्यासाठी पोहे बनवले. पोहे खाऊन अखेर दोघेही शहराच्या दिशेने निघून गेले. औद्योगिक कारखाने, 20-20 मजली इमारती, गार्डन असा आधुनिक संसाधनांनी सुसज्ज मानवी वसाहत म्हणजेच शहर अशी प्रचिती अनिरुद्धला शहरात फिरताना आली. गार्डनमध्ये जरा निवांत बसावं म्हणून दोघेही गार्डनमध्ये आले. वेगवेगळी फुलझाडे, देखाव्याची झाडे, कारंजे, प्राण्यांच्या प्रतिकृती आणि झोके घेण्यासाठी झोके अशी त्या गार्डनची एकंदरीत शोभा होती. अनिरुद्धने तिथेच एका मस्त कारंजा शेजारी असलेल्या झोक्याजवळ पियुषला घेऊन बसला आणि दोघेही बसल्या बसल्या झोके घेऊ लागले. मन मोकळं जीवन कसं जगतात याचा अनुभव आजपर्यंत मन मारून आलेल्या अनिरुद्धला येत होता. कसं वाटतंय? अगदी माणसाळल्यासारखं. म्हणजे 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 वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंटाची मान. अनिरुद्ध म्हणाला. हे बघ आन्या, एकतर तू बोलतोस तेव्हा काहीतरी गोड घेऊन बोलतोस आणि मला कळलं नाही की अर्थ विचारल्यावर हे असं काही पण बोलतोस. सरळ सरळ सांगायला काय होतं रे तुला यार. अरे म्हणजे आजवर माणसात राहूनही माणूस पण न जगलेला मी जेव्हा तुझ्या सहवासात राहू लागलो तेव्हापासून जसं एखाद्या प्राण्याला जीव लावावा आणि ते माणसाळं जावं तसं वाटतंय. म्हणून म्हटलो की माणसाळ्यासारखं वाटतंय. आपले म्हणणे उलगडून सांगताना अनिरुद्ध म्हटला आणि बोलता बोलताच त्याचं लक्ष गार्डनच्या कंपाऊंडच्या बाहेर असलेल्या एका बंद बंगल्याजवळ जमलेल्या गर्दीकडे गेलं. काही तरुण तरुणी आणि पोलीस तसेच काही बघे तिथे जमले होते. तेवढ्यात चला काबुली चणेवाले, खारे शेंगदाणेवाले चणे फुटाणे विकत एक माणूस त्यांच्या जवळून जात होता. ओ काका, इकडे या की. तोंडाला रुमाल बांधत अनिरुद्धने त्या चणेवाल्याला बोलावलं. केवढ्याला दिले फुटाणे? 10 रुपये. बरं 4 पुढे द्या मग म्हणत अनिरुद्धने 4 पुढे घेऊन 2-2 सारखे दोघात वाटले. ओ काका, थांबा ना, एक विचारायचं होतं. चणे विकून पुढे जाणाऱ्या चणेवाल्याला अनिरुद्धने थांबवले. विचार न बाळा, काय विचारतोस? त्या तिकडे त्या बंद बंगल्याजवळ ती गर्दी कशाची जमली एवढी? काय भानगड काय आहे? अरे बेटा, कायमचंच आहे हे. काही पोरंपोरी तिथं त्या बंगल्याच्या जवळ जातात, भिंतीवर आपलं नाव लिहितात आणि एकमेकांच्या हातावर ब्लेडने जखम करून त्यात जे रक्त निघतं ते एकमेकांना पाजतात. चणेवाला म्हणाला. काय? एकमेकांचं रक्त पितात? आणि ते असं का करतात पण नेमकं? एकमेकांना गांजा, ड्रग्ज, दारू पाजताना मी ऐकलंय, पण हे वेगळंच प्रकरण आहे. आणि कोणत्या बावळटाने अशी पद्धत सुरू केली होती इथे? खरं सांगू का बाळा, इथं एक जोडपण नुकतंच इंग्लंडहून लग्न करून आलं होतं. तिथं शिक्षण वगैरे करून हे दोघंही भारतात नोकरी करून राहायला लागले होते आणि त्या दोघं नवरा बायकोचा भूतप्रेतावर जास्त विश्वास होता. शेवटी ते इलायतीत शिकलेले म्हणून तिकडच्या कसल्या तरी गोष्टी ऐकून हे नवरा बायको रविवारी त्यांच्या बंगल्यासमोर उभे राहून लोकांसमोर आपलं रक्त काढत आणि दोघेही ते जरा जरा पीत आणि जेव्हा लोकांनी त्यांना असं का करतात हे विचारलं तर म्हटले की असं केल्याने एकमेकांचं प्रेम कधीच तुटत नाही, उलट ते आणखी वाढतं आणि असं केल्याने कोणतीच वाईट शक्ती त्यांना मरेपर्यंत आलं करू शकत नाही. म्हणून मग लोकांनी जास्त शिकलेले म्हणून त्यांना बोलणं सोडून दिलं. नंतर एका शनिवारच्या रात्री या बंगल्यात दरोडा पडला. सगळ्या मौल्यवान गोष्टी चोरांनी चोरल्या. त्या दोघं नवरा बायकोला जेव्हा जाग आली तेव्हा त्यांनी चोरांना पकडलं, पण पळणाऱ्या चोरांनी दोघांच्या पोटात सुरा खुपसला आणि निसटून पळून गेले.
ते गेल्यानंतर या जोडप्याने सुरा खूप असल्यामुळे निघालेलं रक्त शेवटचं म्हणून एकमेकांना नेहमीप्रमाणे पाजलं आणि एकमेकांना बिलगत प्राण सोडले. नंतर पोलीस आले, पंचनामा झाला आणि त्या दोघांना कोणी नातेवाईक नसल्यामुळे बंगल्याला वारस उरला नाही आणि पोलिसांनी हा बंगला सील केला. पण नंतर तुमच्यासारखी पोरपोरी इथं त्या जोडप्याला श्रद्धांजली द्यायला येऊ लागले आणि त्यांनी जी सुरुवात केली होती तीच पुढे चालू ठेवली. सुरुवातीला कमी पोरं यायचे, नंतर वाढले, म्हणून मग हे असले प्रकार बंद करण्यासाठी पोलीस धडपड करतात. पण जे चालायचं ते चालतच राहतं. शेवटी नवीन पिढी आहे तुम्हा लोकांची, काही करतात मनाला वाटेल तसं. तुमच्या पद्धती वेगळ्या, फॅशन वेगळी, भाषा वेगळी, सगळंच हुल्लडपणा, नुसतीच फालतूगिरी आणि सायकोपणा सगळा. जसं की बघा ना, या तुझ्या मित्राने चणे तर घेतले पण तोंड बांधून बसला. आता ही चणे काय रुमालाने खाणार का तो? एवढं सगळं बोलून झाल्यानंतर तो चणेवाला अनिरुद्धला चिडवत निघून गेला. आता मी याला माझे दात दाखवले असते तर मीच याचं रक्त पिणार. या धक्क्याने ह्या चणेवाल्याने इथे जीव सोडला असता नाही का? जोरजोरात हसत अनिरुद्ध पाठमोऱ्या चणेवाल्याकडे पाहत पियुषला सांगत म्हणाला, अजीबच आहे सगळं. कोण काय करेल याचा अजिबात नेम नाही. पण काय रे, एक विचारू? हो विचार ना पिऊ. आपणही जायचं का तिथे असं करायला? छान आयडिया आहे, करूया. तेही भुतिया कपडे घालून सगळ्यांसमोर करूया. म्हणजे जे जमले असतील ते आपल्याला भूत समजून, जे पळतील ते पुन्हा कधीच इकडे फिरकणार नाहीत आणि बिचाऱ्या पोलिसांचाही ताण कमी होईल. विनोद करत अनिरुद्ध म्हटला, सोड यार तुझा विषय आणि तोंडावरचा रुमाल. ते चने आपली वाट पाहत आहे केव्हाचे. आपण नाही करणार असं काही. म्हणत पियुषने हातात काही चणे घेतले आणि अनिरुद्धला भरवले. अनिरुद्धनेही तसेच केले आणि दोघांनीही विषय बदलत आपल्या गप्पा गोष्टी चालू ठेवल्या. गार्डनमध्ये फिरल्यानंतर दोघेही गावाकडे परतले. पियुषने अनिरुद्धला गावातला किल्ला फिरवला आणि सायंकाळी फार्म हाऊसवर परतताना आणखी 1 किलो मटण विकत घेतलं. आजही? खोचकेपणे अनिरुद्ध म्हटला. हो तर, माझी फार्म हाऊसची परंपरा आहे, ती कशी मोडणार? बरं बाबा, मागच्या वेळी गेलं तसं यावेळी गेलं नाही म्हणजे कमवलं, नाहीतर आपली खिचडी जिंदाबाद. हसत हसत अनिरुद्ध म्हटला आणि दोघेही फार्म हाऊसवर परतले. आल्या आल्या पियुषने किचनमध्ये मटण ठेवलं, दार लावून घेतलं आणि तो हातपाय धुवायला बाथरूममध्ये गेला. मागून अनिरुद्धही बाथरूममध्ये आला. पियुषने लगेच त्याच्या अंगावर पाणी उडवत त्याला ओलं केलं. पण अनिरुद्धही कसा शांत बसेल, त्यानेही त्याच्या अंगावर पाणी उडवलं आणि मौजमस्ती करून दोघे फ्रेश होऊन बाहेर आले. कपडे वगैरे बदलून दोघेही किचनमध्ये शिरले. तेव्हा मागच्या वेळेचं काळं मांजर दार उघडताच पिशवी तोंडात धरून पुन्हा त्यांच्या समोरून पळून गेलं. सालं हरामी मांजर, कसं काय आता आला असेल हरामखोर? आता दिसू दे फक्त. नाही याचा जीव घेतला तर नावाचा पियुष नाही. पियुष संतापाने म्हणत किचन बाहेर निघून गेला. अनिरुद्धला थोडं वाईटच वाटलं. सलग दुसऱ्यांदा पियुषचा मूड गेला होता, म्हणून मग त्याला खुश करण्यासाठी अनिरुद्धने त्या दिवशी मटण, पनीर आणि पुऱ्या असा मस्त बेत बनवला. मस्तपैकी खमंग वास सगळ्या फार्म हाऊसमध्ये दरवळू लागला आणि त्या वासासरशी पियुष किचनकडे आला. काय खमंग वास सुटलाय रे अनिरुद्ध, काय बनवलंस आज? पियुषच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि प्रसन्नता पाहून अनिरुद्धला बरं वाटलं. मटर पनीर आणि पुऱ्या बनवल्या शेट. गॅस बंद करत अनिरुद्ध म्हटला, काय सांगतोस काय? तुला हे सगळं बनवता येतं? आश्चर्यचकित होऊन पियुषने विचारले. हो मग, तुला काय वाटले? फक्त तुला स्वयंपाक करता येतो आणि आम्हाला खिचडीशिवाय दुसरं काही बनवता येत नाही, मिस्किलपणे अनिरुद्ध म्हटला. पुरे बाबा, चुकलं माझं, पण आता धीर नाही धरू शकत मी. बघ, पोटात कावळे ओरडतायत. चल वाढ पटकन जेवूया. म्हणत पियुषने ताटली, वाटी, ताट सगळं साहित्य काढलं आणि दोघेही पोटभर जेवल्यानंतर आवरून बेडरूममध्ये येऊन पडले. आणि अशा प्रकारे फार्म हाऊसवरचा तो दुसरा दिवस एकमेकांच्या बाहुपाशात मावळतीला गेला. आज या फार्म हाऊसवर तिसरा दिवस, व्हॅलेंटाईन वीक, आणि आजचा पहिला रोज डे. ज्या गोष्टीसाठी मी अनिरुद्धला इथे आणलं त्याची खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात होईल. आज मी औपचारिकरित्या माझ्या प्रेमाची कबुली देणार.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर अजूनही झोपेत असलेल्या अनिरुद्धकडे पाहून पियुष मनातल्या मनात विचार करत होता. त्याने पियुषच्या गालावर हलकसं चुंबन घेतलं आणि तो अंथरुणावरून उठला. झोपणारे आणखी थोडा वेळ. इतक्या लवकर उठून कुठे चाललास? उठणाऱ्या पियुषचा हात धरत अनिरुद्ध म्हटला, तू झोप आरामात, आज मला थोडं काम आहे. आजचा दिवस खास आहे आणि थोडं खास कामेही करायचे आहेत, म्हणून मी जातो, तू झोप. अनिरुद्धला कुरवाळत पियुष म्हटला आणि तयारी करण्यासाठी निघून गेला. थोड्या वेळाने अनिरुद्धही उठला आणि दोघेही मस्त फ्रेश होऊन कोवळ्या उन्हात चहा पीत बसले. चहा पिऊन झाल्यावर पियुषने बागेतून तोडून आणलेलं एक मस्त गुलाबाचं फूल अनिरुद्धला देत म्हटला, हॅपी रोज डे माय डिअर अँड आय लव्ह यू. पियुषने अशा प्रकारे गुलाबाचे फूल देत अनिरुद्धला प्रपोज केला आणि अनिरुद्धचा आनंद गगनात मावेनासा झाला. हे सगळं तर मला माहीत आहे, तरी सांगून व्यक्त होण्याची काही गरज आहे का पगलू? नाही, पण जर व्यक्त झालो नाहीत तर नात्याचा उत्सव कसा साजरा करता येईल? खरं तर त्या पडक्या हॉस्टेलचा मी फार ऋणी आहे की त्याच्यामुळे तुझी ओळख झाली आणि मला माझं जगावेगळं प्रेम मिळालं. असं असेल तर मग आय लव्ह यू टू माय डार्लिंग. खरंच आपलंही प्रेम त्या रक्त पिणाऱ्या जोडप्यासारखं सोबतच सुरू होऊन सोबतच संपावं, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. पियुषला एक घट्ट मिठी मारत अनिरुद्ध म्हटला, ती त्या दोघी तुझ्यासारख्या सायको जोडप्याची गोष्ट अजून तुझ्या डोक्यातून गेली नाही वाटतं. पियुष अनिरुद्धचा मजाक उडवत म्हटला, कशी जाईल? उलट कोरली गेली ती डोक्यात. हो का? हो मग. आणि नंतर एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर दोघे पुन्हा एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी निघून गेले. जर मी नसतो तर हे दाद आणि कॉलेजातही गेलो नसतो. मग ते पडका हॉस्टेल पाहिलं नसतं, पियुष भेटला नसता, मित्र आणि नंतर प्रियकर झालो नसतो, प्रेमात पडलो नसतो. पण मला माझं प्रेम व्यक्त करायचं आहे. पण कसं? अनिरुद्ध म्हटला, जवळपास आज 6 दिवस होत आले. पहिल्या दिवसाची घटना रोजच घडत होती. पियुष चिकन घेऊन यायचा आणि डोळा चुकवून अचानक येणारे ते मांजर चिकन घेऊन पसार व्हायचं. 7वा दिवस उजाडला आणि रात्रीपासून मांजरावर धाक धरून ठेवलेला पियुष सकाळपासूनच दारू पिऊन चिकन घेऊन आला. आज मी हरामखोराला जिवंतच ठेवणार नाही. आज त्या मांजराच्या आयुष्याचा लास्ट डे. टुडेज गेम ओव्हर. असं निश्चयाने म्हणत पियुष किचनमध्ये गेला आणि त्याने शोधाशोध करून मांजर कुठून येतं याचा शोध लावला. गॅस ओट्याखाली सिलेंडरच्या कोपऱ्यात घुशेने कोरून ठेवलेल्या एका मोठ्या नळ्यातून मार्ग काढत ते मांजर आत यायचं हे पियुषला कळलं. त्याने बिअरची बाटली फरशीवर आदळली आणि फुटलेल्या बाटलीला अणकुचीदार केले आणि तो गॅस ओट्यावर चिकन ठेवून एका कोपऱ्यात मांजर येण्याची वाट पाहत लपून बसला. इकडे अनिरुद्ध झोपेतून उठला. क्षणभर अंथरुणावरच बसून राहिला. गार्डनमध्ये चेनेवाल्याकडून ऐकलेला तो किस्सा त्याच्या डोक्यातून बऱ्याच दिवसापासून जाता जात नव्हता. तो तशाच विचारातून उठला. प्रातःविधी आणि आंघोळ आटपून तो पियुषला शोधू लागला आणि असा शोधत तो किचनकडे वळला. इकडे मांजर हळूच आत आलं. पियुषने बाटलीचा नेम धरला आणि तेवढ्यात अनिरुद्धने अचानक किचनचा दरवाजा उघडला. त्याचा दरवाजा उघडल्याने पियुषचे सगळे नियोजन बिघडले. म्हणून तो घाईघाईत अनिरुद्धला म्हटला, अरे अनिरुद्ध, दार बंद कर, नाहीतर ते मांजर पळून जाईल. कर लवकर बंद. असं म्हणत पियुषने आपल्या हातातील बाटली घाईघाईत फेकली आणि तो गॅस ओट्याखाली मांजर जिथून येतं त्या जागेजवळ गेला आणि अंगातला कपडा काढून त्याने ती जागा बंद केली आणि वरून सिलेंडर सरकवून दिलं. त्याच्या त्या घाई गडबडीत पियुषने फेकलेली बाटली अनिरुद्धच्या पायाखाली आली आणि तो उलटा त्या बाटलीवर पडला. त्या बाटलीचे ते टोकदार काच त्याच्या पोटात घुसले. धावत जाऊन पियुषने अनिरुद्धला मांडीवर घेतलं. तेवढ्यात ते घाबरलेलं आणि फसलेलं मांजर जोरजोरात असं ओरडू लागलं. त्या मांजरामुळे घडलेल्या अनपेक्षित प्रसंगामुळे पियुषची तळपायाची आग मस्तकात गेली होती. मांडीवर अनिरुद्ध विवळत होता. आता मात्र पियुषला ते मांजर सहन होत नव्हतं. तो अनिरुद्धला खाली झोपवून मांजरामागे धावला. तसं ते मांजर डब्यावर जाऊन बसलं. पियुषने रॅकमधून चाकू काढला
आणि मांजराच्या दिशेने फेकला तसं ते मांजर चाकू चुकून पुढे सरकलं. पियुष आता हातात जे सापडेल ते उचलून मांजरीला फेकून मारू लागला. मांजर इकडून तिकडे वार चुकवत पळू लागलं आणि पळता पळताच पियुषने त्याची शेपूट धरली. मात्र शेपूट धरताच ते मांजर पियुषच्या अंगावर धावून आलं आणि त्याने पियुषच्या नरडीवर आपले दात खुपसले. एवढा सगळा गदारोळ मरणमुख जाणारा अनिरुद्ध पाहत होता. मांजरीने पियुषच्या गळ्यावर हल्ला केलेला पाहून त्याने सगळी शक्ती एकवटली आणि मांजरीची शेपूट धरून तिला लांब फेकलं. मांजर गळ्यावरून सुटताच धापा टाकत पियुष खाली बसून घेतो, पण मांजर आता चांगलंच डिवचलेलं असल्याने ते पुन्हा पियुषवर धावून येतं. मात्र सावध होत पियुष त्याला मानेला धरून पकडतो. हरामखोर, जेव्हापासून तू इथं आलाय तेव्हापासून तो वाटोळच केलंय. साला तुझ्यामुळे माझा अनिरुद्ध मरणाच्या दारात चाललाय. थांब, आता तुला संपवतोच. संतापलेला पियुष त्या मांजराची शेपूट धरून गोल गोल फिरवतो आणि सगळी शक्ती एकवटून त्याला फरशीवर जोरात आदळतो. फट असा आवाज होतो आणि रक्ताच्या चिरकांड्या पियुषच्या चेहऱ्यावर उडतात. जोरात आदळल्यामुळे खोपडी फुटून ते मांजर जागीच तडफडत मरतं. पियुष अनिरुद्धकडे जातो आणि त्याला पुन्हा आपल्या मांडीवर घेतो आणि तुला काही होणार नाही रडत रडत पियुष अनिरुद्धला उचलू लागतो. काही उपयोग नाही पियू, माझी घटका आता सरली आहे. तुझ्या कुशीत मला मृत्यू येतोय. आयुष्याचं चीज होते, मला सुखाने मरू दे. पण मात्र एक खंत आहे रे. अडकळत अडकळत अनिरुद्ध पियुषला म्हणाला, असं नकोस म्हणू आणि तुझ्या वाचून जगून मी कधी सुखी राहू शकत नाही. पण तुझी कोणती खंत आहे ते तरी सांग. केविलवाना चेहरा आणि न थांबणारे अश्रू घेऊन पियुष म्हटला, तू माझ्यावर किती प्रेम केलंस, मला आपलंसं केलंस, तुझं असलेलं प्रेम तू व्यक्त केलंस. पण अनिरुद्ध पुन्हा अडकळत अडकळत बोलतो, पण काय माझ्या राजा, पण मला माझं प्रेम व्यक्त करण्याची संधीच नाही मिळाली. मग काय झालं? मला त्या बंगल्यातल्या जोडप्यासारखं प्रेम व्यक्त करायचं होतं. श्वास अडकळत आणि धापा टाकत वेदनेने विवळणारा अनिरुद्ध पियुषला म्हणतो, मी तुला म्हटलं होतो फारच सायको आहेस तू, आणि हेही म्हटलं होतो की तुझ्या या मोठ्या सुळ्यांचा काहीतरी उद्देश असेलच. माझं ऐकत असशील तर एक कर ना. काय, तुझंही वाहणारं थोडं रक्त मी पितो आणि तू तुझ्या या सुळ्यांच्या मदतीने माझं रक्त काढून पी. इतकं की माझाही जीव निघू दे, म्हणजे मलाही तुझ्यासोबतच मरता येईल. नाही, माझी शपथ आहे तुला, तुझ्या वाचून जगू शकत नाही मी. मला पुढच्या जन्मातही तुझंच व्हायचंय. प्लीज एवढं कर. आपलं साधं प्रेम, रक्तप्रेम हो दे, जगा वेगळं. पियुष म्हणाला आणि अनिरुद्ध त्याचं म्हणणं ऐकतो. पियुष अनिरुद्धला आपल्या गळ्यापर्यंत उचलतो. दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि आपला सुळ्यांचा जबडा उघडत आणि दोन्ही सुळे पियुषच्या नरडीत गाडून अनिरुद्ध त्याच्या नरडीचा घोट घेत घेत पियुष सोबतच गतप्राण होतो. दुसऱ्या दिवशी पेपरमधली बातमी. फार्म हाऊसमध्ये आढळले एकाच वेळी 3 मृतदेह, अद्यापही मृत्यूचे कारण अस्पष्ट. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या